विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झाले असून राजस्थानवर सुद्धा चक्राकार वारे आहेत। केरळवर सुद्धा 3 किलोमीटरवर हे वारे वाहत आहेत। याच्या प्रभावामुळे राजस्थान, तेलंगणा, विदर्भ अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे। आता वाऱ्यांच्या दिशा बदलत असल्याने समुद्रावरून वारे येणे सुरू झाले आहेत। त्यामुळे आता विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली। गेल्या 6-7 दिवसांमध्ये वायव्य आणि उत्तर भारतामध्ये तापमानाची तीव्र लाट होती। वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे विदर्भात सुद्धा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। अकोला इथं 45.6 तर अमरावती इथं 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान होतं। परंतु आता सोमवारपासून पश्चिम विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे। मात्र अकोलामध्ये पुढील 3 ते 4 दिवस आणखी तापमान वाढत राहील, त्यानंतर त्यात घट होण्याची शक्यता आहे। अमरावती, यवतमाळ, वाशिम या भागात सोमवारपासूनच तापमान 44 डिग्रीच्या खाली येण्याची शक्यता आहे। केवळ अकोला जिल्ह्यात पुढील 2-3 दिवस तापमान 44 डिग्रीच्या पुढे राहील। सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमाल नावाचं चक्रीवादळ सक्रिय असून ते आज अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर आयलंडला धडक देण्याची शक्यता आहे। या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प तिकडे निघून गेलं असल्यामुळे येथील पाऊस बंद झालेला आहे। पुढील 5-6 दिवस विदर्भात पावसाची शक्यता फार कमी आहे। 1 जून नंतरच विदर्भात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली। वायव्य भारतामध्ये तसेच उत्तर भारतामध्ये तीव्र थंडीची लाट होती आणि वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली होती। काल अकोला येथे 45.6 तर अमरावती येथे 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान होते। परंतु आता विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झालेले असून राजस्थानवर सुद्धा चक्राकार वारे आहे। तसेच केरळवर 3 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे आहे। याच्या प्रभावामुळे राजस्थान ते तेलंगणा, विदर्भ अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे वाऱ्यांच्या दिशा बदललेल्या आहेत आणि त्यामुळे आता समुद्रावरून वारे येणे सुरू झाले आहे। त्यामुळे हे उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असून उद्यापासून तापमानात पश्चिम विदर्भात घट येण्याची शक्यता आहे। परंतु अकोला येथे पुढील 3-4 दिवस आणखी तापमान वाढलेलेच राहील, त्यानंतर ते कमी होण्याची शक्यता। अमरावती, यवतमाळ, वाशिम या भागात उद्यापासून तापमान 44 डिग्रीच्या खाली येण्याची शक्यता आहे। फक्त अकोला येथे तापमान पुढील 2-3 दिवस वाढलेले राहील। सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमाल नावाचे चक्रीवादळ सक्रिय असून ते आज तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर आयलंडला धडक देण्याची शक्यता आहे। या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प सगळे तिकडे निघून गेलेले असल्यामुळे सध्या येथे पाऊस बंद झालेला असून पुढील 5-6 दिवस विदर्भात पावसाची शक्यता फारच कमी आहे। परंतु 1 जून नंतर विदर्भात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे।